Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा. शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या संख्येने तरुणाईची गर्दी, जोरदार घोषणाबाजी. शिवाजी पार्क परिसरामध्ये विद्यार्थ्यांची अलोट गर्दी, हातात तिरंगा घेऊन जोरदार घोषणाबाजी. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांचा हा जल्लोष. देशात संघर्षाची सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष सुरू आहे. मोदींनी आता तरी देशाकडे लक्ष द्यावं, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले, एका झुरळानं हुकुमशहाला नमवलं. उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल, तर तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिल्याचंही वक्तव्य. ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं याचा आनंद. उद्धव ठाकरेंच्या डायलॉग्सचा काहीही परिणाम होत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना शिक्षण मंत्री बनवण्याचं ठरवलंय. फडणवीस उच्च शिक्षित ते बेस्ट शिक्षण मंत्री बनवू शकतात, संजय राऊतांची ही प्रतिक्रिया. दिल्लीला जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या, तर मी महाराष्ट्रातच राहणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे आता शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी. नवे शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशींनी पदभार स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंनी तरुणांचे आभार मानले. तरुणांची शक्ती भविष्यात सुद्धा अशीच ठामपणे उभी राहील. व्हिडिओ जारी करत दिपकेंकडून विश्वास व्यक्त. राहुल गांधी यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. आंदोलकांवर पॅलेट गन वापरल्याचा सुद्धा राहुल गांधींचा आरोप. केंद्र सरकार लोकसभेत उद्या सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे हे प्रयत्न. नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद. दिल्लीतील जंतर मंतर परिसरातील परिस्थिती आता पूर्वपदावर. दिल्ली मेट्रोसह इंटरनेट सेवा पूर्ववत. आंदोलन संपल्यानंतर जंतर मंतर परिसरात शुकशुकाट. बिहारमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी तेजप्रताप यादव अटकेत. बिहार बंद दरम्यान हिंसाचार आणि तोडफोडीसाठी भडकवल्याचाही आरोप. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तेलंगणामध्ये आमदार खासदारांची वयोमर्यादा 21 होण्याची शक्यता. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे हे संकेत. तर ऑगस्टमध्ये तेलंगणामध्ये विशेष अधिवेशन भरवलं जाणार. पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर रायगड रत्नागिरीसह साताराला ऑरेंज अलर्ट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरींची ही शक्यता. नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. सुरगाणा शहरासह बोरगाव, सराड, चिखली या परिसरात भूकंप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण दरम्यान दुपारी 3:45 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक. आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव. कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले, तर 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू. आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. हवामानात सुधारणेनंतर आता 6 दिवसांनी अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू. 6,000हून अधिक भाविक काश्मीरकडे रवाना. 19 जुलैपासून स्थगित होती यात्रा. ओमानच्या आखातामध्ये अमेरिकेची मोठी कारवाई. इराणच्या तेल टँकरवर अमेरिकेचा क्षेपणास्त्र हल्ला. अमेरिकेकडून लष्करी हल्ल्याचा व्हिडिओ जारी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.